नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. तर हा व्हिडिओ पण अत्यंत महत्वाचा आहे, लास्ट पर्यंत वॉच करा. हे जे एक्झाम्पल आहे पूर्व परीक्षेत पडलेले एक्झाम्पल आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघूया. एक संख्या मालिका आहे. या संख्या मालिकेमध्ये असे 3 नंबर दिलेत: 357, 363, 369 डॉट 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 अशी आहे ही संख्या मालिका. ओके, तर या मालिकेत येणारी 10वी संख्या कोणती? तर या मालिकेत येणारी 10वी संख्या कोणती? पहिला पर्याय 411, दुसरा पर्याय 405, तिसरा पर्याय 413, चौथा पर्याय आहे 417. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला 10वी मध्ये झालेला आहे. 10वी मध्ये हा फॉर्म्युला झालेला आहे, तर तो फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. बघा फॉर्म्युला इथे Tn is equal to a plus n minus 1 d. बघा प्रत्येकाचं मिनिंग समजून घ्या. n म्हणजे काय? तर n म्हणजे तो नंबर असतो, तो असेल तो n नंबर असणार. ए म्हणजे पहिले पद. इथे बघा पहिले पद आहे 357. 357 ही किंमत आपल्याला इथं लिहावी लागेल. ठीक आहे, बघा टी किती नंबरचा आहे? 10th. ओके, इथे 10 यांची किंमत 10 येते. ओके, पुढे ए ची किंमत, ए म्हणजे त्या संख्या मालिकेमध्ये असणारे पहिले पद. हे पहिले पद आहे, किती आहे? 357 अधिक पुढे n-1 d, n-1. ओके, यांची किंमत इथं किती लिहिली आपण? 10. इथं पण 10 घेतली. 10 वजा 1. ओके, 10 वजा 1. डी म्हणजे काय? डिफरन्स. दोनची पद आहेत याच्यामधला जो गॅप आहे तो नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा गॅप 357 आणि 363 मध्ये जो गॅप आहे तो कितीचा गॅप आहे? 6चा गॅप आहे. 363 आणि 369 मध्ये पुढचा गॅप कितीचा आहे? 6चा गॅप आहे. तर इथे 6 नंबर मी घेतो. पुढे जाऊया. 357 अधिक 10 वजा 1, त्यांची वजाबाकी आहे 9. 9 गुणिले 6. 357 अधिक 9 गुणिले 6. 9 7 किती? 54. 54 नंबर मी इथं मेन्शन करतोय. पुढे 357 अधिक 54 याची आपण बेरीज करूया. हे जे बेरीज आहे 357 अधिक 54 ही बेरीज येणार आहे 400. 411. 411 ही बेरीज आली इथे 411. 357 अधिक 54 411 आपल्याला उत्तर भेटेल. तर हा पर्याय आहे पहिला, म्हणून पहिला ऑप्शन आहे इथे बरोबर आहे 411. तर अंकगणितीची श्रेणी असते, श्रेणी, अंकगणितीय श्रेणी. तर यासाठी या टाईपचं जे उदाहरण आहे तुम्हाला या स्वरूपात सॉल्व्ह करायला लागेल. हा व्हिडिओ समजला असेलच. या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या अशा आयडियाज समजून घ्या.